नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत. देशातील पावसाची तूट आणखी वाढण्याचा इशारा मिळतोय. त्यातच एल निनोची स्थिती मजबूत होत असल्यानं ऑगस्टच्या अखेरीपासून पावसाचा जोर कमी होऊन सप्टेंबरमध्येही पावसाचा तुटवडा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्ट म्हणजेच ECMWFच्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सूनचा चांगला टप्पा कदाचित आता मागे पडला असण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते ऑगस्टच्या उर्वरित काळात पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढचा काळ नेमका कसा असणार आहे, देशातील पावसाची तूट कुठे आणि किती, आणि खरीप पेरणीवर त्याचा किती परिणाम झालेला आहे, हे आपण आजच्या द ॲग्रो वन शो मध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सध्या देशातील पावसाची स्थिती पाहिली तर 16 ऑगस्ट पर्यंत देशातील पावसाची एकूण तूट 13% पोहोचली आहे. ही तूट पुढील काळात सप्टेंबर पर्यंत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युरोपियन हवामान संस्थेच्या ताज्या अंदाजानुसार सध्या सुरू असलेला पावसाचा टप्पा ऑगस्ट अखेरपर्यंत कमी होऊ शकतो. अर्थात ही देशातली स्थिती आहे. देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातून मान्सूनची माघार साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता सुद्धा याच अंदाजात व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान खासगी हवामान संस्था स्कायमेटनेही यंदाच्या मान्सूनचा अंदाज कमी केला आहे. म्हणजे सुधारित अंदाज स्कायमेट या संस्थेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. स्कायमेटच्या मते यंदाचा मान्सून दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 85% राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोमवारी स्कायमेटनं देशात दुष्काळ पडण्याची 70% शक्यता सुद्धा व्यक्त केली आहे. त्यामुळे देशातील पावसाची तूट केवळ काही भागांपुरती मर्यादित न राहता पुढील काळात आणखी वाढू शकते अशी चिंताही यातून व्यक्त केली जाते आहे. आता देशातील कोणत्या भागात पावसाची परिस्थिती अधिक गंभीर आहे हे सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची तूट सर्वाधिक 27% इतकी आहे. त्यानंतर दक्षिण द्वीपकल्पात 21%, उत्तर पश्चिम भारतात 12% पावसाची तूट नोंद झालेली आहे. तुलनेनं मध्य भारताची स्थिती चांगली असून या भागामध्ये पावसाची तूट केवळ 1% आहे. राज्यनिहाय आणि हवामान विभागनिहाय पाहिलं तर अरुणाचल प्रदेशात पावसाची तूट सर्वाधिक 39%, त्यानंतर आसाम आणि मेघालयमध्ये 38% पावसाची तूट आहे. पंजाब आणि किनारी आंध्र प्रदेशात सुद्धा प्रत्येकी 36% तूट आहे. तर रायलसीमेत 35% पावसाची तूट आतापर्यंत नोंदवण्यात आली आहे. सरकारची दुष्काळ निरीक्षण पोर्टलवरील आकडेवारी ही चिंता वाढवणारीच आहे. देशातील एकूण 6,363 तालुक्यांपैकी 45%हून अधिक तालुक्यांमध्ये यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच एकीकडे देशात काही भागात चांगला पाऊस होत असला तरी दुसरीकडे अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा सुद्धा कमी नाही. त्यामुळं देशाची एकूण पावसाची तूट यातून वाढताना दिसते आहे. आता या सगळ्यामागे एल निनोचा प्रभाव किती आहे हे सुद्धा समजून घेऊया. अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासनाच्या म्हणजेच नोवाच्या अंतर्गत असलेल्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरने गेल्या आठवड्यात एल निनो मजबूत होत असल्याचं जाहीर केलं आहे. उत्तर गोलार्धातील 2026-27च्या शरद ऋतूत आणि हिवाळ्यात अतिशय मजबूत एल निनो तयार होण्याची शक्यता 90%हून अधिक असल्याचं या संस्थेनं अहवालात म्हटलं आहे. एल निनोचा भारतीय मान्सूनवरती परिणाम होण्याची शक्यताही यामुळेच निर्माण झालेली आहे. त्यामुळे ऑगस्ट नंतर आणि विशेषतः सप्टेंबरमध्ये पाऊस कमी राहण्याची शक्यता या अंदाजांमधून व्यक्त केली जाते. मात्र एल निनो मजबूत होत असला तरी त्याचा परिणाम देशाच्या प्रत्येक भागात सारखाच होईल असं या माहितीवरून म्हणता येत नाही. सध्या तरी मध्य भारताची पावसाची स्थिती तुलनेनं चांगली आहे, तर पूर्व आणि ईशान्य भारतात मात्र पावसाची मोठी तूट निर्माण झालेली आहे. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. हवामान संस्थांचे अंदाज पावसाचा पुढचा कल सांगत असले तरी ऑगस्टचा उर्वरित काळ पूर्णपणे कोरडात जाणार आहे असं मात्र नाही आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं देशात सोमवारी कलकत्त्याजवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या उर्वरित काळात देशात चांगल्या पावसाची सर्वाधिक शक्यता याच भागात असल्याचंही हवामानशास्त्र विभागानं स्पष्ट केलेलं आहे. याशिवाय ऑगस्ट संपण्यापूर्वी बंगालच्या उपसागरात आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पावसाला पुन्हा चालना मिळते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आता या पावसाच्या तुटीचा थेट परिणाम खरीप पिकांवरती होतोय का, हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. 14 ऑगस्टला संपलेल्या
आठवड्यापर्यंत देशातील खरीप पेरणीची तूट 1% कमी राहिली आहे. म्हणजेच पावसाची तूट असूनही खरीप पेरणीची परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे, असा दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून करण्यात येतोय. याआधी 5 जुलैपर्यंत खरीप पेरणीची तूट तब्बल 21% होती. मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे आणि पेरणीच्या कामाला मिळालेल्या वेगामुळे ही तूट आता 1% कमी झाली आहे. देशात आतापर्यंत 1000 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती खरीप पेरणी झाली आहे. मात्र काही पिकांच्या क्षेत्रात अजूनही तूट कायम आहे. भाताच्या लागवडीखालील क्षेत्र 3.7% कमी आहे, तर तृणधान्यांच्या क्षेत्रात 2.4% तूट आहे. त्यामुळे खरीप पेरणी जवळपास सामान्य पातळीवर असली तरी पुढील काळातील पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये पावसाची तूट जास्त आहे तिथं पिकांच्या वाढीच्या टप्प्यावर पुरेसा ओलावा मिळणं सुद्धा गरजेचं आहे. आता राज्यामध्ये आत्ता जर का स्थिती बघितली तर अत्यंत भीषण अशी स्थिती आहे. अनेक भागामध्ये आत्ताच्या खरीप हंगामातली जी काही पिकं आहेत प्रमुख ती माना टाकू लागलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात पावसातनी उघडीप दिल्यानं त्याचा फटकाही शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना बसतोय. एकीकडे हवामान संस्थांकडून देशात ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. एल निनो मजबूत होत असल्याचं सांगितलं जात आहे. देशातील पावसाची तूट 13% पोहोचलेली आहे आणि 45%हून अधिक तालुक्यांमध्ये पावसाची तूट आहे किंवा कमतरता आहे. पण दुसरीकडे खरीप पेरणीची तूट 21%वरून 1%पेक्षा कमी झाली आहे. अर्थात शेतकऱ्यांनी रान रिकामं कसं ठेवायचं त्यापेक्षा पेरलेलं बरं याच विचारातनं ही पेरणी पुढे केलेली आहे. देशात 1000 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती आता पेरणी झाली आहे आणि ऑगस्टच्या उर्वरित काळात पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. म्हणून सध्या मान्सून संपला किंवा देशात दुष्काळाची परिस्थितीच निर्माण झाली असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. मात्र पुढील काळात पावसाची तूट वाढण्याची शक्यता लक्षात घेता विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू खरीप पिकांसाठी ऑगस्ट अखेरपासून सप्टेंबरपर्यंतचा पाऊस निर्णायक ठरू शकतो. आता या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या भागात पाऊस हजेरी लावतोय का? तुमचा भाग कोणता आहे? तुमचं गाव कोणतं आहे? जिल्हा कोणता आहे? तालुका कोणता आहे? याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. पाऊस आतापर्यंत किती झाला आहे? पेरणीची परिस्थिती नेमकी काय आहे? पिकांची स्थिती काय आहे? त्याबद्दलही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.